cement mortar was being prepared by mixing cement to sand in the ratio 1:6 by volume. In the cement mortar of 42 units of volume, how much more cement needs to be added to enrich the mortar to the ratio 2:9? तर रेशो अँड प्रपोर्शन वर बेस्ड असलेला हा प्रॉब्लेम आहे. आपण प्रॉब्लेम समजून घेऊयात. सिमेंट मोर्टार वॉज बीइंग प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट टू सॅन्ड इन द रेशो ऑफ 1:6. म्हणजे हे सिमेंटचं जे मिक्सचर तयार केलेलं आहे सुरुवातीला, त्याच्यामध्ये सिमेंट आणि सॅन्ड म्हणजे सिमेंट आणि वाळू यांचा रेशो किती घेतलेला आहे? 1:6 घेतलेला आहे. म्हणजे 1 पार्ट ऑफ सिमेंट असेल तर 6 पार्ट ऑफ सॅन्ड आहे, 6 पार्ट्स ऑफ वाळू आहे इनिशियल मिक्सचर मध्ये. इन अ सिमेंट मोर्टार ऑफ 42 युनिट्स ऑफ व्हॉल्यूम. आता आपण टोटल मिक्सचर किती घेतलेलं आहे? 42 युनिट्स ऑफ व्हॉल्यूम. म्हणजे ह्याचे 42 युनिट्स जर घेतले आणि पुढे विचारलं आहे हाऊ मच मोर सिमेंट नीड्स टू बी ऍडेड टू एनरिच द मोर्टार टू द रेशो 2:9. म्हणजे इनिशियली 42 युनिट्सचं मिक्सचर घेतलं, पण या मिक्सचर मध्ये जो रिक्वायर्ड इनिशियल रेशो 1:6 होता, तो आता आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी सिमेंटची क्वांटिटी ऍड करायची आहे आणि तो रेशो आपल्याला चेंज करून किती करायचा आहे? 2:9 हा डिझायर्ड रेशो करायचा आहे. आता आपण बघूयात. सिमेंट मोर्टार ओरिजिनली हॅज द सिमेंट टू सॅन्ड रेशो 1:6. म्हणजेच जर आपल्याकडे x युनिट ऑफ सिमेंट असेल तर 6x युनिट्स ऑफ सॅन्ड असेल. आता टोटल युनिट्स आपल्याकडे किती दिलेले होते? 42 दिलेले होते. मग आपण आता या 42 साठी एक्झॅक्टली किती सिमेंट आणि किती सॅन्ड यूज केलेला आहे ते काढून घेऊयात. सो 1x + 6x = 42. दॅट इज 7x = 42. याच्यावरून आपल्याला मिळेल x = 6. म्हणजे या 42 युनिट्सच्या मिक्सचर मध्ये ओरिजिनली आपल्याकडे 6 युनिट्स ऑफ सिमेंट आहे आणि 36 युनिट, 6 × 6 इज 36 युनिट्स ऑफ सॅन्ड आहे. आता लेट्स से आपल्याला नवीन जे मिक्सचर तयार करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिमेंट टू सॅन्डचा रेशो किती घ्यायचा आहे? 2:9. आणि याच्यामध्ये आपल्याला आता सॅन्ड नाही ऍड करायची, आपल्याला फक्त सिमेंट ऍड करायचं आहे. मग लेट्स से आपण m युनिट्स ऑफ सिमेंट आपण याच्यामध्ये ऍड केलं. ओरिजिनली आपल्याकडे 6 युनिट्स ऑफ सिमेंट आहे. मग आता सिमेंटची रिवाइज्ड क्वांटिटी किती होईल? ती होईल 6 + m होईल. आणि क्वांटिटी ऑफ सॅन्ड ती आपली ओरिजिनली होती तेवढीच आहे. ओरिजिनली 36 होती, आत्ताही ती क्वांटिटी किती आहे? 36 आहे. आणि हा जो रेशो आहे आता 6 + m, म्हणजे आता सिमेंट टू सॅन्ड हा रेशो आपल्याला किती पाहिजे? 2:9 पाहिजे आहे. म्हणजे आपण इक्वेशन तयार करू शकतो की 6 + m/36 = 2/m. म्हणजेच मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 9 × 6 + m = 2 × 36. आता हा जो 9 आहे हा राईट हँड साईडला डिवाइड करेल किंवा याच स्टेपलाही आपण लिहू शकतो. सो इथे 9 कॅन्सल होईल. 9 × 1 = 9 अँड 9 × 4 = 36. मग आपल्याला मिळेल 6 + m = नाव 2 × 4 विच इज 8. म्हणजे 6 + m = 8 आणि याचाच अर्थ m = 2 युनिट्स. म्हणजे ओरिजिनल मिक्सचर मध्ये जर आपण आणखी 2 युनिट्स ऑफ सिमेंट टाकलं तर इनिशियल रेशो 1:6 हा चेंज होऊन आपल्याला किती मिळेल? 2:9 हा आपला रेशो तयार होईल.